Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर या लेक्चर मध्ये आपण कुठला टॉपिक करणार आहे कव्हर तर डिझाइन ऑफ अ कनेक्टिंग रॉड. ओके, कनेक्टिंग रॉड सगळ्यांना माहित आहे. तर कनेक्टिंग रॉडचं फंक्शन काय असणार आहे, जी पिस्टन पिन असेल किंवा गजन पिन असेल आणि क्रँकशाफ्ट असेल या दोघांना कनेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे तर कनेक्टिंग रॉड करणार. तर इथं फिगरमध्ये तुम्हाला मी रफ स्केच ड्रॉ केलेला आहे. फ्री हँड स्केच ड्रॉ केल्यामुळे थोडंफार डायमेन्शन चुकलेले आहे. खरं हे तुम्हाला रफ स्केच इथं लक्षात येईल. तर हा जो असणार आहे तो तुमचा तो काय असणार आहे त्याला म्हणायचं स्मॉल एंड ऑफ अ कनेक्टिंग रॉड आणि इकडचा जो असणार आहे तो काय असणार आहे हा तुमचा बिग एंड ऑफ अ कनेक्टिंग रॉड. स्मॉल एंड इथं काय असणार आहे तर इथं पिस्टन पिन फिट होणार आहे आणि इथं काय असणार आहे तर क्रँकशाफ्टची क्रँक पिन इथं फिट होणार आहे आणि हे काय तर लुब्रिकेशन पर्पजसाठी इथं तुम्हाला ओपनिंग इथं दिलेलं आहे. तर अशा प्रकारे साधारणतः हा तुमचा कनेक्टिंग रॉड असणार आहे. आणि हा कनेक्टिंग रॉडच्या जर सेंटरला आपण सेक्शन बघितला तर तो सेक्शन कसा असणार आहे, हा नेहमी आय सेक्शन असा कन्सिडर केलेला असणार. म्हणजे हा कट सेक्शन जर तुम्ही सेंटरचा बघितला तर तो कसा असणार आहे, आय सेक्शन असणार आहे. तर आय सेक्शनच का ठेवला जाते तर आय सेक्शनची काय असणार आहे स्ट्रेंथ जास्त असते ॲज कम्पेअर टू अदर सेक्शन. त्यामुळे हा कनेक्टिंग रॉड जनरली डिझाईन करताना कशामध्ये डिझाईन केला जाणार तर आय सेक्शनमध्ये डिझाईन केला जातो. आणि हे काय असणार तर हे कनेक्टिंग रॉडला बिग एंडचे हे काय असणार दोन बोल्ट्स असणार. ओके, तर अशा प्रकारे हा कनेक्टिंग रॉड तुमचा जनरली असतो. तर आता त्याची डिझाईन प्रोसिजर बघा. डिझाईन प्रोसिजरमध्ये फर्स्ट वन काय तर डिझाईन प्रोसिजर ऑफ अ कनेक्टिंग रॉड. त्याच्यामध्ये फर्स्ट वन काय असणार आहे डायमेन्शन्स ऑफ अ क्रॉस सेक्शन ऑफ अ कनेक्टिंग रॉड. म्हणजे हा कनेक्टिंग रॉडचा जो क्रॉस सेक्शन असणार आहे टी, तो टी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आता बघणार. तर काय आपल्याकडे अकॉर्डिंग टू द रँकिन्स फॉर्म्युला आपल्याकडे रँकिन्स फॉर्म्युला आहे. तर त्या रँकिन्स फॉर्म्युल्यानं काय असणार आहे तर बकलिंग लोड कसा कॅल्क्युलेट करणार आहे आपण WB इज इक्वल टू सिग्मा सी इंटू ए अपॉन 1 प्लस अल्फा इंटू एल अपॉन KXX ब्रॅकेट स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यानं आपण काय करू शकतो तर बकलिंग लोड फाइंड करू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय असणार बघा, ए म्हणजे काय असणार तर क्रॉस सेक्शनल एरिया. हा जो ए असणार आहे तो क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे. तो क्रॉस सेक्शनल एरिया किती असतोय आय सेक्शनचा 11t² असतो. तर हा 11t² कसा आला ते आपण नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघणार आहे. नेक्स्ट कॅपिटल एल इज इक्वल टू काय असणार आहे तर इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कनेक्टिंग रॉड. कॅपिटल एल इज इक्वल टू काय असणार तर इफेक्टिव्ह लेंथ ऑफ अ कनेक्टिंग रॉड. नेक्स्ट सिग्मा सी इज इक्वल टू काय असणार आहे क्रिपलिंग और बकलिंग स्ट्रेस. हा जो सिग्मा सी असणार आहे तो काय असणार आहे तर क्रिपलिंग और त्याला बकलिंग स्ट्रेस म्हणतात. नेक्स्ट WB इज इक्वल टू काय असणार तर हा बकलिंग लोड. त्याच्यानंतर अल्फा इज इक्वल टू काय तर रँकिन्स कॉन्स्टंट. हा जो अल्फा असणार आहे तो अल्फा म्हणजे काय असणार आहे रँकिन्स कॉन्स्टंट. हा जनरली स्टीलसाठी किती असतो तर 1/1600 हा ते अल्फा असणार आहे जनरल स्टीलसाठी. आणि KXS कसा कॅल्क्युलेट करणार तर त्याचं जनरल जे असणार आहे तो किती घेतला जातो तर 3.118t². हा आपण K² घेतो. तर हे सगळ्या क्वांटिटीज तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये फिल केला तर जो टी असणार आहे तो आपल्याला टी मिळणार आहे. टी म्हणजे काय तर क्रॉस सेक्शन ऑफ अ कनेक्टिंग रॉड किंवा थिकनेस ऑफ द फ्लॅंज ऑर वेब. देअरफॉर फ्रॉम दिस इक्वेशन थिकनेस टी ऑफ द फ्लॅंज अँड वेब सेक्शन कॅन बी डिटर्मन. या फॉर्म्युल्यानं आपण जो थिकनेस टी असणार आहे फ्लॅंज आणि वेब सेक्शनचा तो थिकनेस टी कॅल्क्युलेट करू शकतो. तर डिटेलमध्ये आपण हा प्रॉब्लेम मध्ये बघणारच आहे की हा फॉर्म्युला कसा यूज केला जाणार. तर कनेक्टिंग रॉडचा जो क्रॉस सेक्शन तुम्हाला मी सांगितला जो जनरली कुठला असतो तर आय सेक्शनचा क्रॉस सेक्शन असणार आहे. हा क्रॉस सेक्शन आपण घेतला तर तो कुठला असणार आहे तर आय सेक्शन असतो. द मोस्ट सुटेबल सेक्शन फॉर द कनेक्टिंग रॉड इज आय सेक्शन विथ द प्रपोर्शन शोन इन फिगर. म्हणजे ही असणार आहे तुमची फ्लॅंज, हा असणार आहे वेब. तर ओके, त्याची टोटल विड्थ जर आय सेक्शनची आपण B इज इक्वल टू किती असणार आहे 4t आणि टोटल हाईट किती असणार आहे H इज इक्वल टू 5t. म्हणजे ही t ही 3t आणि ही परत t म्हणजे 3t प्लस t टोटल हाईट किती होणार आहे 5t. म्हणजे टोटल विड्थ आपण 4t घेतली आणि हाईट आपण 5t घेतली तर हे मोस्ट सुटेबल प्रपोर्शन असणार आहे कनेक्टिंग रॉडच्या क्रॉस सेक्शनसाठी. तर ह्याचा एरिया आपण बघितला मगाशी मी तुम्हाला एरिया सांगितला. एरिया किती होतो तर 11t² होतो. तर तो 11t² कसा येणार आहे बघा. एरिया इज इक्वल टू काय 2 × 4t × t. म्हणजे हा सेक्शन घेतला हा जो फ्लॅंज सेक्शन असणार आहे त्याची विड्थ किती आहे ही विड्थ टोटल 4t
आणि हाईट किती आहे टी, म्हणजे 4t इंटू टी हा झाला एक फ्लॅंजचा एरिया. तर अशी सेम फ्लॅंज इथं पण आहे, त्याचा पण क्रॉस सेक्शन एरिया सेम आहे, त्यामुळे ही टर्म काय आली 2t इंटू 4t इंटू टी प्लस ही जी वेब सेक्शन आहे या वेब सेक्शनची हाईट किती आहे टोटल ही 3t म्हणजे 3t आणि ह्याचा थिकनेस किती आहे t म्हणजे 3t इंटू टी. तर असा या टोटल आय सेक्शनचा एरिया किती येणार आहे 2 इंटू 4t इंटू टी प्लस 3t इंटू टी विच इज इक्वल टू किती येणार आहे तर 11t स्क्वेअर. तर हा आपण इथं एरिया घेतलेला आहे. त्याच्यामध्ये विड्थ आपण किती कन्सिडर केलेले आहे, विड्थ इज इक्वल टू बी इज इक्वल टू 4t, बी इज इक्वल टू 4t अँड हाईट इज इक्वल टू 5t. हाईट इज इक्वल टू किती घेतलेले आहे 5t इज ॲट मिडल ऑफ द कनेक्टिंग रॉड. म्हणजे कनेक्टिंग रॉड जर हा आपण असा टोटल घेतला स्मॉल एंड बिग एंड आणि असा हा कनेक्टिंग रॉड असणार आहे, तर मिडलसाठी त्याची विड्थ किती पाहिजे जनरली 4t आणि हाईट किती पाहिजे 5t पाहिजे. द विड्थ b इज केप्ट कॉन्स्टंट थ्रू आउट द लेंथ ऑफ द कनेक्टिंग रॉड बट हाईट व्हॅरीज. म्हणजे स्मॉल एंड पासून बिग एंड पर्यंत जी विड्थ असणार आहे विड्थ ती आपण कॉन्स्टंट ठेवतो, फक्त त्या सेक्शनची जी हाईट असणार आहे ती हाईट व्हॅरी होते. तर स्मॉल एंडला हाईट किती घेतली बघा, हाईट ॲट अ स्मॉल एंड, हाईट ॲट अ स्मॉल एंड h1 इज इक्वल टू किती कन्सिडर केली जाते 0.75h टू 0.9h. हे इम्पेरिकल रिलेशन आहे. हाईट किती असणार आहे स्मॉल एंडची h1 इज इक्वल टू 0.75h टू 0.9h आणि हाईट ॲट अ बिग एंड h2 किती घेतली जाते तर 1.1h टू 1.25. म्हणजे हा जो बिग एंड असणार आहे इथं हाईट किती घेतली जाणार आहे 1.1h टू 1.25h. विड्थ सगळीकडे बी कॉमन असणार आहे, ती किती असणार आहे बी इज इक्वल टू 40. इथं पण 40 असणार आहे, इथं पण 40 असणार आहे. विड्थ दोन्ही पूर्ण थ्रू आउट सेक्शन कॉमन राहणार आहे, फक्त हाईट व्हॅरी होणार आहे. स्मॉल एंडमध्ये किती असणार आहे 0.75h टू 0.9h आणि बिग एंडला किती असणार आहे 1.1h टू 1.25h. नेक्स्ट बी काय डायमेन्शन ऑफ अ बिग एंड अँड स्मॉल एंड ऑफ अ कनेक्टिंग रॉड. म्हणजे जो आपला बिग एंड असणार आहे इथला आणि हा स्मॉल एंड असणार आहे या दोन्हीचे डायमेन्शन कसे फाइंड करणार आहे तर बघा आपल्याकडे जनरल फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम गॅस फोर्स कसा कॅल्क्युलेट करतोय आपण F इज इक्वल टू π/4d स्क्वेअर इंटू पी मॅक्स. या फॉर्म्युल्यानं आपण काय कॅल्क्युलेट करतोय तर मॅक्झिमम गॅस फोर्स कॅल्क्युलेट करतोय. आता लेट DC इज इक्वल टू काय डायमीटर ऑफ अ क्रँक पिन इन mm. म्हणजे ही जी क्रँक पिनची डायमीटर असणार आहे ती कशाने डिनोट केली जाते तर DC. नेक्स्ट LC इज इक्वल टू काय लेंथ ऑफ अ क्रँक पिन इन mm. म्हणजे ही जी क्रँक पिनची टोटल लेंथ असणार आहे ती टोटल लेंथ म्हणजे काय असणार आहे LC. आणि PBC म्हणजे काय असणार आहे अलायबल बेरिंग प्रेशर. जे क्रँक पिनचं अलायबल बेरिंग प्रेशर असणार आहे ते PBC. तर लोड कसा कॅल्क्युलेट करणार तर क्रँक पिनवर जो लोड येणार आहे तो क्रँक पिनवर येणारा लोड कसा कॅल्क्युलेट करणार आहे F इज इक्वल टू DC इंटू LC इंटू PBC. या फॉर्म्युल्यानं आपण लोड कॅल्क्युलेट करू शकतो. तर आता फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 हे इक्वेशन आणि इक्वेशन 2 या दोघांना जर आपण कम्पेअर केलं तर काय होणार आहे F इज इक्वल टू DC इंटू LC इंटू PBC. हा आपल्याला फॉर्म्युला मिळणार. त्यामध्ये आपण F ची व्हॅल्यू ही पुट करू शकतो π/4d स्क्वेअर इंटू पी मॅक्स. तर हे आपल्याला इक्वेशन मिळालं. आता टेकिंग LC हे जे LC असणार आहे LC इज इक्वल टू 1.5 DC. हे एम्पेरिकल रिलेशनशिप आहे 1.5 DC टू 1.5 DC. तर या व्हॅल्यू पुट केलं की आपल्याला काय मिळणार डायरेक्टली DC आणि LC च्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करणार आहे. म्हणजे डायमीटर ऑफ अ क्रँक पिन आणि LC म्हणजे काय लेंथ ऑफ अ क्रँक पिन हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. सिमिलरली जर आपण बघितलं तर डायमीटर ऑफ अ पिस्टन पिन म्हणजे काय DP, लेंथ ऑफ अ पिस्टन पिन म्हणजे काय LP आणि PBP म्हणजे काय अलायबल बेरिंग प्रेशर ऑन अ पिस्टन पिन. मग लोड ऑन अ पिस्टन पिन कसा कॅल्क्युलेट करणार परत सेम फॉर्म्युला F इज इक्वल टू DP इंटू LP इंटू PBP. मग इक्वेशन 1 आणि 3 आपण इक्वेट केलं. इक्वेशन 1 काय होतं तर F इज इक्वल टू π/4d स्क्वेअर पी मॅक्स हे इक्वेशन आपलं 1 होतं आणि इक्वेशन 3 हे दोन इक्वेशन आपण परत कम्पेअर केले की आपल्याला काय मिळणार आहे F इज इक्वल टू DP इंटू LP इंटू PBP. ह्याच्यामध्ये आपण F ची व्हॅल्यू काय पुट करू शकतो तर π/4d स्क्वेअर इंटू पी मॅक्स. तर या ठिकाणी आपण LP म्हणजे लेंथ ऑफ अ पिस्टन पिन 1.5 DP टू 2 DP जर घेतली तर आपल्याला या इक्वेशन मध्ये सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळणार आहे DP आणि LP मिळणार आहे. म्हणजे डायमीटर ऑफ अ पिस्टन पिन आणि लेंथ ऑफ अ पिस्टन पिन हे आपल्याला इथं कॅल्क्युलेट करता येणार. तर हे जनरल कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण प्रॉब्लेम मध्ये बघणारच आहे.
तर या फॉर्म्युल्यानं आपण काय करू शकतो तर डायमीटर आणि लेंथ ऑफ अ पिस्टन पिन आणि क्रँक पिन कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट वन सी काय आहे, साइज ऑफ अ बोल्ट फॉर सिक्युरिंग द बिग एंड कॅप. म्हणजे जे बिग एंड असणार आहे त्याच्या ठिकाणी इथे एक बोल्ट असणार आहे आणि इथे एक बोल्ट असणार आहे. या दोन बोल्टची साईज कशी कॅल्क्युलेट करणार आहे तर काय फॉर्म्युला आहे, Ft इज इक्वल टू π/4 इंटू DC स्क्वेअर इंटू सिग्मा टी इंटू NB. हा फॉर्म्युला आहे. वेअर Ft म्हणजे काय असणार आहे, इनर्शिया लोड ऍक्टिंग ऑन अ बोल्ट. म्हणजे या बोल्टवर जो इनर्शिया लोड ऍक्टिंग होणार आहे तो Ft. त्याच्यानंतर DC म्हणजे काय, कोर डायमीटर ऑफ अ बोल्ट. म्हणजे या बोल्टचा जो कोर डायमीटर असणार आहे तो कोर डायमीटर बोल्ट इन mm. सिग्मा टी म्हणजे काय, अलाउएबल टेन्साइल स्ट्रेस. हा जो सिग्मा टी म्हणजे काय असणार आहे, अलाउएबल टेन्साइल स्ट्रेस. आणि NB म्हणजे काय असणार आहे तर नंबर ऑफ बोल्ट्स. म्हणजे हे जे जनरली किती बोल्ट्स असतात तर 2 बोल्ट्स यूज केले जातात कनेक्टिंग रॉडला. फ्रॉम अबाव एक्सप्रेशन DC इज ऑब्टेन्ड. म्हणजे या इक्वेशन वरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो तर DC ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. अँड द नॉमिनल ऑर मेजर डायमीटर DB इज, या बोल्टचा नॉमिनल डायमीटर कसा कॅल्क्युलेट करणार आहे, DB इज इक्वल टू DC डिवायडेड बाय 0.84. तर या इक्वेशन वरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो तर नॉमिनल ऑर मेजर डायमीटर ऑफ द बोल्ट. आणि नेक्स्ट लास्ट वन काय बघा तर थिकनेस ऑफ अ बिग एंड कॅप. म्हणजे जो बिग एंडची कॅप असणार आहे त्याचा थिकनेस कसा कॅल्क्युलेट करणार आहे तर आपल्याकडे काय इक्वेशन आहे बघा, वी हॅव मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऍक्टिंग ऑन अ कॅप. म्हणजे कॅपवर मॅक्झिमम जी बेंडिंग मोमेंट ऍक्ट होणार आहे ती काय असणार आहे, m⁻⁶ इज इक्वल टू FL इंटू x डिवायडेड बाय 6. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. वेअर x इज इक्वल टू, हे जे x असणार आहे डिस्टन्स बिटवीन द बोल्ट सेंटर. म्हणजे जो बोल्टचा सेंटर असणार आहे तो ते कसं कॅल्क्युलेट करणार आहे, विच इज इक्वल टू डायमीटर ऑफ अ क्रँक पिन ऑफ अ बिग एंड बेरिंग. म्हणजे क्रँक पिनचा जो डायमीटर असणार तो डायमीटर DC प्लस 2 इंटू थिकनेस ऑफ अ बेरिंग लायनर. म्हणजे 2 इंटू थिकनेस ऑफ अ बेरिंग लायनर. हा जनरली 3 mm असतो. आणि प्लस क्लिअरन्स. हा क्लिअरन्स आपण किती घेतो 3 mm. म्हणजे ह्याच्यानुसार तुम्ही हे x कॅल्क्युलेट करू शकतो. आणि नेक्स्ट काय, लेट BC इज इक्वल टू काय, विड्थ ऑफ अ कॅप इन mm. आणि सिग्मा B म्हणजे काय, अलाउएबल बेंडिंग स्ट्रेस. देन सेक्शन मॉड्युलस फॉर द कॅप. म्हणजे कॅपसाठीचा जो सेक्शन मॉड्युलस असणार तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे, ZC इज इक्वल टू BC इंटू TC स्क्वेअर डिवायडेड बाय 6. तर या फॉर्म्युल्याने तुम्ही हा सेक्शन मॉड्युलस कॅल्क्युलेट करू शकता. आता नेक्स्ट काय, बेंडिंग स्ट्रेस सिग्मा B इज इक्वल टू काय, MC अपॉन ZC. म्हणजे काय, हा MC आपण इथं वर कॅल्क्युलेट केलेला आहे, हा MC अपॉन ZC. मग हे 2 अपॉन केलं की काय होणार आहे, MC इज इक्वल टू काय, FL इंटू x डिवायडेड बाय 6 अपॉन ZC काय, BC इंटू TC स्क्वेअर डिवायडेड बाय 6. तर हे 6 ला 6 गेलं की काय राहणार आहे, बेंडिंग स्ट्रेस सिग्मा B इज इक्वल टू FL इंटू x डिवायडेड बाय BC इंटू TC स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यानं तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता तर TC कॅल्क्युलेट करू शकता. TC म्हणजे काय असणार आहे तर थिकनेस ऑफ अ बिग एंड कॅप. फ्रॉम अबाव इक्वेशन व्हॅल्यू ऑफ अ थिकनेस ऑफ अ बिग एंड कॅप TC कॅन बी ऑब्टेन्ड. तर अशा प्रकारे हा टोटली आपण जो कनेक्टिंग रॉड असणार आहे तो कनेक्टिंग रॉड डिझाईन केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यावर जे प्रॉब्लेम असणार आहे एक्झाममध्ये विचारलेले आहेत ते आपण बघणार आहे.